सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये अनेक सारे उमेदवार रिंगणामध्ये आहेत. मग कोणी पक्षाकडून आहेत, कोणी अपक्ष आहेत. आपापल्या परीनं सर्वजण ताकद लावत आहेत. कारण मोठा गॅप मागच्या काही दिवसांमध्ये पडलेला होता. जवळपास मला वाटतं मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊन साधारण 7-8 वर्ष आता होत आहेत. या सगळ्यामध्ये आता उमेदवार शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचाराची सुरुवात करत आहेत, प्रचाराला सामोरं जात आहेत आणि आपले विषय लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण विविध पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये जाऊन त्या उमेदवारांसोबत चर्चा करत आहोत, समजून घेत आहोत काय नेमके विकासाचे मुद्दे घेऊन हे लोक जनतेपर्यंत जात आहेत, मतदारांपर्यंत जात आहेत आणि काय नेमक्या भावना त्यांच्या आहेत हे लोकांपर्यंत सुद्धा गेल्या पाहिजेत. आज आपण असंच एक महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. तांदूळजा जिल्हा परिषद जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये अधिकृत उमेदवारी भरलेली शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी भरलेली आहे ते ॲडव्होकेट सचिनजी पांढोळे. ते सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आधी आपल्या मतदार बंधूंना आपण आपला थोडक्यात परिचय द्यावा. यस, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी ॲडव्होकेट सचिन महादेव पांढोळे. मी तांदूळजा जिल्हा परिषद गटातून शिवसेना रिपब्लिकन सेना युतीचा अधिकृत उमेदवार आहे आणि तांदूळजा गटामध्ये येणाऱ्या गावांचा सर्वांगीण विकास करणे हाच माझा एक उद्देश आहे. तर तांदूळजा गावामध्ये जवळपास 13 गावं आणि 2 तांडे येतात. तर त्या गावापैकी जर आपण विचार केला गावांचा सगळा तर सारसा, टाकळगाव, कानडी बोरगाव, सेवादासनगर, तांदूळजा, वांजरखेडा तांडा, गादवड, मसला, वाडी, वाघोली, माटेफळ, भोसा, निळकंठ, पिंपळगाव हे सर्व गावं येतात. आणि मी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो की एकदा सामाजिक कार्य करणाऱ्या युवकाला तुम्ही संधी द्या. आजपर्यंत तुम्ही पारंपरिक पद्धतीनं प्रस्थापित पक्षांना संधी दिलेली आहे, पण प्रस्थापित पक्षांचं काम एवढंच आहे, फक्त निवडणुका जिंकणं आणि त्याच्यानंतर 5 वर्ष गायब होणं. हे उद्देश ठेवून आले. मी जनतेसाठी 24 तास अवेलेबल राहील आणि जनतेच्या सेवेसाठी मी काम करेल. ठीक आहे. म्हणजे आपण या ठिकाणी आपला परिचय सांगितलेला आहे आणि आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये जे काही गाव येतात त्याचा सुद्धा उल्लेख इथं आपल्याला सरांनी केलेला आहे. तुमच्यासाठी सचिनजी पुढचा प्रश्न असा आहे की आपण तांदूळजा जिल्हा परिषदेमधून निवडणूक लढवत आहे, तिथं उमेदवारी आपली आहे, तर तोच एरिया का आणि निवडणूक लढवण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? ॲक्च्युली मी तांदूळजा गटामधून येतो. माझं गाव जे आहे ते निळकंठ गाव आहे. त्यामुळं माझा जो परिसर आहे किंवा माझं जे सामाजिक कार्य आहे किंवा माझी जी बांधिलकी आहे ती माझी या गटातील लोकांशी आहे. बरोबर. आणि मी प्रत्येक गावातील मतदार बंधू जो आहे तो माझ्या घरचा सदस्य आहे. याप्रमाणे मी त्यांचं काम करेल. जसं आपण आपल्या घराची काळजी घेतो त्याच पद्धतीनं मी तांदूळजा गटातील प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांची त्यांच्या ज्या काय प्रशासकीय योजना आहेत किंवा त्यांची जी काही कामं आहेत प्रशासनाशी निगडीत ते सर्व कामं मी त्यांना गटामध्येच पूर्ण करून देणार. त्यांना तालुका किंवा जिल्हा लेवलला यायची गरज भासू देणार नाही. त्यांना फक्त एक अशी मी सुविधा उपलब्ध करणार, एक कॉल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. ओके 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 ठीक आहे. म्हणजे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असं तुम्ही म्हणता. छोट्या कामासाठी जर एखादा माणूस लातूरला येत असेल, तालुक्याला येत असेल तर त्याचं काम ठीक आहे, 10 रुपयाचं काम आहे, पण त्याला येण्या जाण्यासाठी जवळपास 200-250 रुपये घालावं लागतात. बरं, इथं येऊन हे काम ते होईल का नाही याची गॅरंटी नाही. इथं आल्यानंतर काय म्हणतात प्रशासकीय लोक, काय म्हणतात आज नाही होणार, उद्या. हे म्हणजे सामान्य लोकांना नाहक त्रासच आहे ना विनाकारण. म्हणजे काम कधी होणार याची गॅरंटी त्यांना फिक्स मिळत नाही. त्यांनी आता मी जबाबदारी का घेतोय या पद्धतीची, कारण काय माहितीये का सर्वसामान्य लोकांना नाही कळत यावं प्रशासनामध्ये. आणि एवढे लोक असं आहेत की गोल गोल फिरवतात त्यांना आणि मग ते प्रशासनाच्या कामाच्या किंवा न आकारतेपणामुळे लोक सोडून देतात तो विषय. आणि असंख्य साऱ्या योजना आहेत जे की आजपर्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत त्या पोहोचलेल्या नाहीत. ठीक. ओके ओके. तर सर्व योजना मी थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. ओके ठीक आहे. तर आपण ह्या सगळ्या माध्यमातून तुम्ही काम करणार आहात. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की तुम्ही नेहमी तुमच्या चर्चेमध्ये म्हणत असतात की मी गोरगरिबांसाठी काम करेन, त्यांच्यासाठी विविध उपाययोजना करेल. तर नेमकं काय काम करणार आहात तुम्ही? तुमच्या डोक्यामध्ये काय नेमके प्लॅन आहेत? बघा, आता लोकशाहीमध्ये कसं आहे माहिती आहे का, पूर्वी राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा, परंतु लोकशाहीमध्ये असं आहे की कोणीही आता लोकप्रतिनिधी होऊ शकतो, जनतेतून तो निवडून येऊ शकतो. बरोबर. त्या पद्धतीनं ऍक्च्युली मी सर्वसामान्य कुटुंबातून येतोय. गरिबी काय असते, गरिबीचे चटके काय असतात, त्यांच्या वेदना काय असतात, संघर्ष काय असते, हे मी जवळून अनुभवलं आहे, मी स्वतः अनुभवलेला आहे. त्यामुळं मला त्यांची जाण आहे, त्यांच्या प्रश्नाची जाण आहे, त्यांच्या जी काही गरजा आहेत त्याच्याशी सगळी मला माहिती आहे. बरोबर. इत्यंभूत माहिती असल्यामुळं, त्यांचे प्रश्न जाणून घेतल्यामुळं, त्यांच्या समस्या जाणून घेतल्यामुळं त्यांच्या सेवेसाठी मला काम करायचं आहे.
मला माझ्यासाठी काम नाही करायचं तर त्यांच्यासाठी काम करायचं आहे. ठीक त्या उद्देशानं मी जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. ओके. तर पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आपण जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहात. प्रामुख्याने ही निवडणूक ग्रामीण भागातील लोकांसाठी असते. बरोबर. ग्रामीण भाग म्हटल्यानंतर त्या ठिकाणी शेती हा सगळ्यात प्रमुख व्यवसाय आपल्याला दिसून येतो. बरोबर. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर ग्रामीण भागात विशेषतः मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या असंख्य प्रॉब्लेम आहेत. म्हणजे शेत रस्ता नाही किंवा त्यांना बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागतो. तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही निवडणूक लढवत आहात, तर तुम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी आपण काय करणार आहात? खरं तर शेतकरी पाहिला तर हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांशिवाय जी काय आपल्याला सकाळ संध्याकाळची जी काही भाकरी मिळते ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमुळे मिळते आपल्याला. त्याच्यामुळे आपण तृप्त होतात. निश्चितपणे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, मी या भूमिकेचा आहे. परंतु तो न्याय मिळताना सध्या दिसत नाहीये किंवा त्याच्याविषयी ठराविक असा आवाज उठवताना बी काही दिसत नाहीत. काही लोक आवाज उठवतात पण तिथल्या पुरतं तिथं ते मर्यादित राहतात आणि त्याच्यानंतर तो आवाज दाबला जातो. पण खरा न्याय मिळतो का शेतकऱ्यांना? तर नाही मिळत. माझं शेतकरी बंधू आणि भगिनींना एवढंच आव्हान आहे की तुम्ही जे पीक आहे तुमच्या लहान मुलाप्रमाणे सांभाळता, वाढवता, पण त्याला योग्य भाव मिळत नाही. तर तो योग्य भाव मिळाला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी जे आहे मुख्यतः म्हणजे काय, दिवसा त्यांना लाईट मिळाली पाहिजे. दिवसा कशी, जसं आपण आता नोकरी करतो 8 घंटेची ड्युटी आपली जनरल ड्युटी आहे. आपण 9ला गेलो 6ला माघारी आलो, ठीक आहे. त्या पद्धतीने शेतकरी शेतमजूर वर्ग काम करतात. पण जर समजा शेतीला पाणी द्यायचे, ऊसाला पाणी द्यायचे, तुमच्या पिकाला पाणी द्यायचे, तुमची मोप इच्छा आहे किंवा दिवसाच काम हवं आहे, पण काय होतं, लाईटच नसते. त्यामुळे तुम्हाला रात्री बेरात्री जावं लागतं. आज शेतकऱ्यांवरती एवढे संकट आहेत. साप असेल, विंचू असेल, आता तर बिबट्या आलाय. म्हणजे किती गंभीर समस्या आहेत. म्हणजे शेतकरी सुरक्षित आहे का? जो जगाचा पोशिंदा आहे तो सुरक्षित आहे का? तर निश्चितपणे नाही आहे तो सुरक्षित. त्याच्यासाठी काय आपल्याला उपाययोजना करतील यावरती मी जास्त भर देणार आहे. ओके. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही विषय मांडलेला की दिवसा लाईट असली पाहिजे शेतकऱ्यांसाठी, जेणेकरून आपला हा भाग जर पाहिला तर ऊसाचा भाग मोठा आहे आणि ऊसामध्ये पाणी देण्यासाठी शेतकरी दिवस रात्र, म्हणजे रात्री लाईट असेल तर रात्रभर त्या ठिकाणी थांबतात. याला लागून पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आता आपण बघतो तरुणांची संख्या मतदारसंघामध्ये मोठी आहे आणि तरुणांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधणं प्रामुख्याने म्हणजे महत्त्वपूर्ण ठरतं. तर मग तरुणांसाठीचं काय विजन आपल्याकडे आहे? आता मी तरुणांना एवढंच आवाहन करेल की बाबा तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आता सध्या आहे प्रमाण जे बघितलं तर जवळपास 60 ते 70% तरुण वर्ग हा बाहेर गावी, म्हणजे बाहेर शहरामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अशा शहरामध्ये जाऊन ते नोकरी करत आहेत. तर माझा एवढंच उद्देश आहे की बाबा भविष्यामध्ये जर मला काही संधी मिळाली, जनतेने ती संधी निश्चितपणे ते मला देणारच आहेत, तर मी माझ्या तरुण वर्गासाठी स्थानिक लेवलला कसा रोजगार उपलब्धी होईल किंवा त्यांना स्टार्टअप असतील, छोटे उद्योग असतील, हे उद्योग कसे चालू करता येतील त्यावरती मी भर देईल. आणि त्यांना कसं जास्तीत जास्त म्हणजे स्रोत पैशाचा उपलब्ध होईल, बरोबर, त्यावरती मी जास्त लक्ष देणार. ठीक आहे. म्हणजे स्थानिक लेवलला रोजगार निर्मितीचा आपण या ठिकाणी बोलताय. कारण आपण पाहतो की आपल्या परिसरातील बरीचशी मुलं रोजगारासाठी बाहेरगावी जातात. विशेषतः पुण्या मुंबईकडे मोठ्या संख्येने इथले मायग्रेशन म्हणतो आपण त्याला, लोकांचं होतं. परंतु हे जर थांबवायचं असेल तर त्याला एक पर्याय आहे, तो म्हणजे स्थानिक रोजगार. आणि तो जर इथं प्रॉपर भेटला तर इथल्या विद्यार्थ्यांना असेल, तरुणांना इतक्या लांब जाण्याची काहीच आवश्यकता पडणार नाही. पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की तरुणांसोबत महिलांचा सुद्धा प्रश्न इथं गंभीर आहेत. महिलांच्या पण रोजगाराचे प्रश्न आहेत किंवा मग सुरक्षेचे प्रश्न आहेत. त्या अनुषंगाने आपली कशी तयारी असणार आहे? आपण महिलांसाठी काय करणार आहात? निश्चितपणेच स्त्री ही आपलं घर सांभाळत असते. त्याचबरोबर आपले लहान लेकरं वगैरे असतात, त्यांचं पालनपोषण करणे, त्यांना लहानाचं मोठं करणं, सगळ्यात जास्त जर जबाबदारी कोणाची असेल तर स्त्रींची आहे. स्त्रिया जर घरात नसतील तर ते घर होऊ शकत नाही. स्त्रियांकडे जर आपण पाहिलं गेलं तर समजा आपण उदाहरण घेतलं, ग्रेट ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहेत. मग त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या कोण आहेत? मासाहेब जिजाऊसाहेब. बरोबर. शिक्षणामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी महात्मा फुलेंनी ज्यांना पुढं केलं की बाबा स्त्रियांनाही शिकलं पाहिजे, ते सावित्रीबाई फुले. बरोबर. अशा असंख्य स्त्रिया ज्या आहेत महापुरुष होऊन गेलेले आहेत, ज्यांनी स्त्रियांसाठी
एकदम म्हणजे अनमोल असं काम केलं. माझ्या माध्यमातून आता मी समजा याच्यामध्ये नेतृत्व केलं जिल्हा परिषदमध्ये. जर मला स्त्रियांनी माझ्या लाडक्या बहिणींनी जर मला संधी दिली तर निश्चितपणे मी त्यांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांना मार्गदर्शनपर शिबिर वगैरे जे असतात स्वावलंबनाचे ते मी निश्चितपणे घेईल आणि त्याच्यामधून स्त्रियांना कसं बळकटीकरण देता येईल किंवा स्वयंरोजगाराचे प्रश्न कसं सोडवता येतील त्यासाठी मी ते प्रयत्न करणार. ठीक आहे. म्हणजे महत्त्वपूर्ण विषय की स्त्रियांची सुरक्षा आणि रोजगार आहे. एखादं ज्या महिलेच्या हातात पैसे आहेत तर ते भविष्य काहीतरी घडवू शकते समजा. तर ह्या दोन्ही विषयावर ते काम करतील असं त्यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी निवडून आल्यानंतर आपण आपली ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये काय भूमिका असणार आहे, कशा पद्धतीने आपण समन्वय ठेवणार आहात? आता हे जे संस्था येतात ते पंचायत राज संस्थेमध्ये येतात या सगळ्या. तर ग्राम लेवलला जे असतं, ग्रामीण लेवलला हे ग्रामपंचायत असतं. त्याचं काम सरपंच आणि उपसरपंच आणि इतर जे काही सदस्य निवडून आले त्यामार्फत होतं. आणि त्यांचं जर प्रशासकीय अधिकारी जर आज कोण असेल तर ते असतं ग्रामसेवक. बरोबर. सेम त्या पद्धतीनं वरी पंचायतमध्ये पंचायत समिती असते पूर्णपणे. त्यांचा जो काही प्रशासकीय अधिकारी असतो तो BDO असतो. आणि स्त्रीस्तरीयमधला सर्वोच्च स्तर जर कुठला असेल तर जिल्हा परिषद असतो, ज्याचा की राज्य शासनाचा 70% वाटा हा जिल्हा परिषदला येतो. आणि त्याच्या मार्फत हे खालचे जे दोन आहेत तालुका लेवलला ग्राम लेवलला बरोबर त्यातून निधी जे आहेत अंदाजपत्रकाच्या माध्यमातून जी काही तुमच्या काही योजना आहेत किंवा समस्या आहेत किंवा रस्ते, पाणी, लाईट, आरोग्याचे असेल किंवा मग पशु संवर्धन, बरोबर, या जी काही योजना आहेत त्या जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या समित्यांच्या मार्फत होतात. जवळपास 10 समित्या आहेत. त्याच्या माध्यमातून पूर्णपणे ते ग्रामीण भागाचा जो आराखडा आहे ते पूर्ण कव्हर केला जातो त्याच्यामध्ये. या 10 समितीच्या माध्यमातून जरी काम केलं लोकप्रतिनिधींनी तरी ग्रामव्यवस्थेचा म्हणा किंवा गटाचा म्हणा सर्वांगीण विकास व्हायला कुठंच बाधा होत नाही. सगळ्या सुविधा आहेत हो, संविधानानं सगळं दिलेलं आहे तुम्हाला, पण तुम्ही ते युटिलाइजच करत नाही, तुम्ही ते एक्झिक्यूटच करत नाही, तुम्ही ते प्रत्यक्षितच आणत नाही. विकास कसा होणार आहे? नुसता विकास बोलून नाही होणार. बरोबर. ते प्रत्यक्षित आणलं पाहिजे त्याला. आणि ज्या काही प्रशासनाच्या योजना आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे. सर्वसामान्य लोकांना त्या योजनेचं महत्त्व जे आहे, माहिती आहे ते पोहोचली पाहिजे. आज शबरी योजना कोणाला माहित आहे? नाही. बरोबर. 4-2 योजना जर बोटावरती सोडल्या तर बाकीच्या योजना जी आहेत, खूप योजना आहेत सरकारच्या, पण ते थेट जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. त्याच्यासाठी मी 100% प्रयत्न करतो. सचिनजी, तुम्ही आता सध्या जिल्हा परिषद सर्कल तांदुळजासाठी शिवसेना शिंदेगड यांच्या वतीनं तुम्ही निवडणूक लढवत आहात. तर तुम्ही हाच पक्ष का निवडला? कारण आपल्याकडे जर प्रामुख्याने पाहिलं तर काँग्रेस आणि भाजप ही लढत आपल्याला दिसत असते, पण हा पक्ष निवडण्यामागचा काय नेमका उद्देश होता? खरं पाहिलं तर उद्देश असा आहे की मी ॲक्च्युली कुठल्याही पक्षामध्ये नव्हतो. याबरोबर मी सामाजिक कार्य करत होतो. धागा माणुसकीचा विचार म्हणजे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी अनेक सामाजिक उपक्रम मी गटामध्ये आणि तांदुळजा च्या गावामधील जे काय परिसर आहे त्यामध्ये राबवलेला आहे. तसेच लातूर तालुक्यामध्ये देखील माझं काम आहे हे पूर्णपणे. खरं पाहिलं तर मी शिवसेनेची माझा एक उद्देश असा होता की जो पक्ष मला संधी देईल, बरोबर, त्या पक्षामध्ये मी कायमस्वरूपी काम करणार, ही माझी पहिली अट होती. बरोबर. कारण शेवटी संधी मिळणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर संधीच मिळत नसेल तुम्ही काम कसं करणार? संधी मिळाल्यानंतरच तुम्ही काम दाखवणार ना तुमचं. विदाऊट संधी तुम्ही काम नाही करू शकत. त्यासाठी मला शिवसेना या पक्षाने मला संधी दिली, माझ्या सामाजिक कार्याची दखल घेतली आणि त्यांना कुठेतरी वाटलं की हा उमेदवार सक्षम आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी त्यांना सांगू इच्छितो की मी आता तुमच्यासोबत कायम राहणार. कायम एकनिष्ठ राहणार. मी शिवसेनेशी जोडला गेलेलो आहे. त्यांनी मला आधार दिला. माझी राजकीय सुरुवात केलेली आहे. खरं तर राजकारण हे मला समाजकारण करण्यासाठी करायचंय. मला राजकारण हे राजकारण करण्यासाठी नाही करायचं. हा माझा उद्देश आहे. ठीक आहे. बरं, पुढचा प्रश्न असा आहे की धागा माणुसकीचा विचार मंचाच्या माध्यमातून आपण अनेक सारे सोशल काम केलेले आहेत, सामाजिक कार्य आपण पार पडले, तर त्याविषयी आम्हाला थोडी माहिती सांगा. आता मी तुम्हाला एकच काम सांगतो. बाकीची छोटे मोठे कामं तर मी त्याचा उल्लेख केलेला आहे. करोना काळामध्ये ज्यावेळेस महामारीचं संकट आलं होतं त्यावेळेस मी स्वतः करोनाग्रस्त होतो आणि जनतेचे कॉल मला यायचे. तांदुळजा गटामधून गावातून मला कॉल यायचे की असं असं आहे, तसं आहे, परिस्थिती काय आहे. मी पण फोन करायचो गावाकडे.
पण मी स्वतः कोरोनाग्रस्त आहे माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितलं नाही मी. का? कोरोना झालं की वेगळीच परिस्थिती राहायची त्यावेळेस, त्याच्यामुळे ते मी घरच्यांना पण नाही सांगितलं माझ्या. आणि मला मतदारसंघ म्हणजे तांदूळजा गटातील मतदारांचा फोन यायचा मला, असं आहे परिस्थिती तसं आहे परिस्थिती. मी पण फोन करायचो त्यांना, काय परिस्थिती आपल्या गावाकडे, जे काय पुण्याहून जाणारे लोक आहेत त्यांच्यासोबत कसं तिथं व्यवहार व्हायचा, ह्या सगळ्या गोष्टीचं मला थोडंसं हे वाटली. बाबा कुठंतरी आपल्या जनतेला आज ठीक आहे नुसतं अफवा पसरवली की जनता घाबरून जाते, ही अफवा कुठंतरी थांबली पाहिजे आणि त्यांना कुठंतरी आधार मिळाला पाहिजे. या उद्देशाने मी तांदूळजा गटामध्ये जी काही आपले गावं येतात 13 गाव आणि 2 तांडे, या सगळ्या ग्रामपंचायतीला मी सॅनिटायझर कॅन दिली. आणि विशेष मध्ये काही सरपंच लोकांनी मला खूप सहकार्य केलं. ओके. जेणेकरून ते फवारणी करून घेतलं. जसं जर उल्लेख करायचा म्हटलं तर मग मसल्याची जी काही नरेंद्र आलटे म्हणून आहे सरपंच साहेब, त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी मला अवेलेबल करून दिला. पंप असेल, ह्या सगळ्या गोष्टी, माणसं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला अवेलेबल केल्या. त्याचनंतर मग BC वाघोलीमधले आपले सरपंच त्या वेळचे रणजित पाटील म्हणून होते, त्यांनी पण खूप सहकार्य केलं. माठेपळमधून विठ्ठल खोशे म्हणून होते, त्यांनी खूप सहकार्य केलं. वांजरखेडेमध्ये पण सुहास कदम म्हणून सरपंच होते, त्यांनी पण मला त्या काळामध्ये सहकार्य केलं. गादवडमधून सहकार्य मिळालं मला, तांदूळजामधून सहकार्य मिळालं. म्हणजे सगळ्याच ग्रामपंचायत जे काही गाव आहेत गटातले त्या सगळ्या ग्रामपंचायतमधून मला सहकार्य मिळालं. आणि ते त्या माध्यमातून आपण तो जे आहे तिथं बसून मी 15 गावचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. आणि याच्यामध्ये माझी जी टीम आहे धागा माणुसकी विचार मंचाची, विशेष करून मी आभार मानेल शरद गायकवाडचे, व्यंकटेश नरसिंगे यांचे, रमेश राऊत यांचे, आकाश बिडवे यांचे आणि संदीप कुकर यांनी खूप कामगिरी चांगली केलेली आहे. त्यांच्याशिवाय मी ही जी काही माझी सॅनिटायझेशनची मोहीम होती ते पूर्ण करू शकलो नसतो. बरोबर. खरंच मी त्यांचे खूप खूप आभार मानतो, ज्यांनी संकट काळामध्ये धीर दिला, आधार दिला. त्या सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद करतो. ठीक आहे. ओके. तर आपण या माध्यमातून अशा पद्धतीचे काम केले, विशेषतः कोविड काळामध्ये तुम्ही हे महत्त्वपूर्ण काम इथं त्यांनी पार पडलेलं आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, आपण आता इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे जात आहोत. तर या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपण जो आपला मतदारसंघ आहे जिल्हा परिषद तांदूळजा सर्कलचा, तर त्यामधील मतदार बंधूंना आपण काय सांगू इच्छिता, त्यांना काय आवाहन करू इच्छिता? मी तांदूळजा गटामध्ये येणाऱ्या सर्व गावातील बंधू आणि भगिनींना नम्र आवाहन करतो की मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा उमेदवार आहे. आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं काम आपणा सर्वांना माहीत आहे. बरोबर. सर्वसामान्याला धीर, आधार आणि त्यांचा सर्वांगीण विकास कसा व्हावा याच्यासाठी त्यांनी अनेक साऱ्या योजना आणलेल्या आहेत. त्यापैकी जर म्हटलं, गोरगरीब स्त्रियांसाठी, सर्वसामान्यांसाठी, कष्टकरी स्त्रियांसाठी लाडकी बहीण योजना, आज 1500 रुपयाचा महिन्याला मानधन म्हणजे स्त्रीचा एक आधार बनला. आज त्यांचं आरोग्य असेल, त्यांच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील, भाजीपाला असेल, घर चालवायचं असेल, या गोष्टी त्यामधून ते चालवू शकतात. ते एक सक्सेसफुल योजना करून त्यांनी दाखवली. त्यानंतर जी काही ST मध्ये मिळणारी सवलत आहे, आज स्त्रियांना सवलत दिली गेली आहे. ST मध्ये 50% सवलत आहे. विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये आहे. काही पास योजना आहेत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रवासी पास, त्याच्यामधून पण त्या गोष्टी होतात. जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी तर फ्रीच आहे बस. अशा असंख्य योजना एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या काळामध्ये त्या लागू केलेल्या आहेत आणि ते सक्सेसफुली आता सध्या चालू आहेत. बरोबर. आणि याच पद्धतीच्या जनतेचा विकास करणाऱ्या अनेक योजना येतील असा मी जनतेला विश्वास देतो. आणि त्यांच्या नेतृत्वावरती आणि माझ्या सामाजिक कार्य पाहून तुम्ही मला संधी द्याल याबद्दल मला काही शंका नाही. जनतेने जर मला संधी दिली तर मी फक्त माझे नातेवाईक, माझे जवळचे पाहुणे रावळे, माझे जातलग हे न पाहता माणुसकीच्या नात्याने सर्व जनतेला कसा न्याय मिळेल आणि ज्या काही प्रशासनाच्या योजना आहेत थेट तळागाळातील आणि शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील यासाठीच मी पुरेपूर प्रयत्न करेल. शेवटी या माध्यमातून मी एवढेच म्हणेल, सत्ता नव्हे सेवा, राजकारण नव्हे माणुसकी, यासाठी मी काम करेन. धन्यवाद. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी आज चर्चा केली ॲडव्होकेट सचिन पांढवळे यांच्यासोबत. ते लातूर तालुक्यातील
तांदूळजा जिल्हा परिषद गट जो आहे त्या ठिकाणाहून त्यांनी फॉर्म भरलेला आहे. शिवसेना शिंदे गटाचे ते अधिकृत उमेदवार आहेत आणि या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून अनेक विषयांवर प्रकाश टाकण्याचं काम आपण या ठिकाणी आणि त्यांनी सुद्धा केलेलं आहे. महिलांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये विषय असतील, तरुणांच्या संदर्भामध्ये असेल, एकंदरीत सगळ्याच कामावर आपण या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. येणाऱ्या काळात जर त्यांना संधी भेटली तर ते कशा पद्धतीने पुढे जातील, लोकांसोबत कसा अटॅच राहून कसे अधिक चांगले कामं लोकांचे करता येतील आणि त्यांना कशी सेवा देता येईल या संदर्भात त्यांनी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, ज्या माध्यमातून यांचा विषय लोकांपर्यंत पोहोचेल आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी तांदूळजा.